कंधाणे परिसरातील खरीप व रब्बी 2025 हंगामातील नुकसानग्रस्त सुमारे 200 शेतकरी पीक विमा भरपाईपासून वंचित राहिल्याने सोमवारी दिनांक 25 रोजी कंधाणे येथील तलाठी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले होते। दरम्यान तालुका कृषी अधिकारी महाले यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर शेतकऱ्यांनी उपोषण स्थगित केले। चांदवड तालुक्यात राष्ट्रसंत आचार्य श्री देवनंदीजी महाराज यांच्या प्रेरणेने चांदवड जवळील नमोकार तीर्थ येथे फेब्रुवारी 2026 मध्ये होणारे आंतरराष्ट्रीय पंचकल्याणक प्राणप्रतिष्ठा महोत्सवाच्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली। यात जिल्हाधिकाऱ्यांनी कामाचा आढावा घेतला। सिन्नर तालुक्यातील मुसळगाव जिल्हा परिषद गट हा गेल्या अनेक वर्षापासून विकास कामांच्या बाबतीत कमी अधिक प्रमाणात वंचित राहिलेला गट आहे। विकास कामे करण्यासाठी हा मुसळगाव गट नवोदित जिल्हा परिषद सदस्यांसाठी मोठी संधी आहे। विद्यमान कॅबिनेट मंत्री मणिकराव कोकाटे यांनी या गटातील विकास कामांसाठी प्रयत्न केल्याचे दिसते। वणी तालुक्यात आगामी गणेशोत्सव, गौराई व ईद ए मिलाद या सणाच्या पार्श्वभूमीवर वणी पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत सहाय्यक पोलीस निरीक्षक गायत्री जाधव यांनी परंपरेप्रमाणे सर्व धार्मिक सण उत्साहात साजरे करावेत, शासकीय नियमांचे काटेकोर पालन करूनच ते पार पाडावेत असे आवाहन केले। नाशिक जिल्ह्यात समर्थ सेवेकरी परिवाराने बहुजन हिताय बहुजन सुखाय या भूमिकेतून जनहित साधावे असे प्रतिपादन अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे प्रमुख अण्णासाहेब मोरे यांनी केले। सटाणा तालुक्यात नाशिक जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन आयोजित ज्युनियर आणि सिनियर अंडर 23 ॲथलेटिक चॅम्पियनशिप 2025 मध्ये सटाणाचे कर्मवीर आबासाहेब तथा नाम सोनवणे महाविद्यालयाचे विद्यार्थी तुषार शिवाडे विजयी ठरला। नाशिक येथील मीनाताई ठाकरे स्टेडियमवर झालेले 1500 मीटर मॅरेथॉन शर्यतीत त्याने 4.13 मिनिट वेळेत प्रथम क्रमांक पटकावला। माड साकोरे येथे गणेशोत्सव व ईद ए मिलाद या सणाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखली जावी यासाठी सायकडा पोलीस ठाण्यात सामाजिक बैठक घेण्यात आली। या बैठकीस पोलीस उपअधीक्षक कांतीलाल पाटील, सायकडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास डोगरे अध्यक्षस्थानी होते। येवला तालुक्यातील राजापूर येथील शेतकरी दत्तू दराडे यांनी 2 एकर क्षेत्रात उगवलेल्या कोथिंबीर पिकावर रोटोवेटर फिरवत आपला संताप व्यक्त केला। व्यापाऱ्यांनी ठरवून घेतलेला व्यवहार पूर्ण न केल्याने व बाजारभाव घसरल्याने शेतकरी अडचणीत सापडला। दराडे यांनी कोथिंबीरीच्या लागवडीसाठी बियाणे, मशागत, खते, औषधे व मंजुरी अशा पद्धतीने सुमारे 70 ते 80 हजार रुपयांचा खर्च केला। मात्र व्यापाऱ्यांनी ठराविक दराने कोथिंबीर घेण्याचे सांगूनही बाजारभाव पडल्याने खरेदीसाठी कोणीही न आल्याने त्यांना मोठ्या तोट्याने सामोरे जावे लागले। सिन्नर शिर्डी मार्गावरील मिरगाव फाटा येथे अज्ञात दुचाकी स्वाराने लॅम्बो टेक्सिशियनची दुचाकी अडवून त्याला मारहाण करीत लूट करण्यात आली। नाशिक ते गुजरात राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे। अपघातांचे प्रमाणही वाढल्याने खासदार भास्कर बोंगरे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाचे अधिकारी व लोकप्रतिनिधी यांची बैठक घेऊन आठवडाभरात खड्डे बुजवण्याबाबत अल्टिमेटम दिल्याने राष्ट्रीय महामार्गावर होणारे रस्ता रोको आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले।